नमस्कार मित्रांनो, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या 20 मेच्या भागामध्ये मित्रांनो आता पार्वती आणि सावित्रीमाई बोलत असतात. इतक्यातच आता गणोबा तिथे येतो आणि सावित्रीमाईला म्हणतो, ए काकी, मला झोप नाही येत आहे, काहीतरी म्हण ना, म्हणजे मला झोप लागेल. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, चल चल, असं ती बोलत असे. तर तेव्हा पार्वती सावित्रीमाईला थांबवते आणि गणोबाजवळ जाऊन त्याच्या खांद्यावरती हात ठेवते आणि अगदी सावित्रीमाईने जी ओवी म्हणलेली असते आत्ता, तीच ओवी ती लगेचच बोलू लागते. म्हणते, पाय रामाचा लागता, पाषाणाची बाई झाली, किती हरकून गेली, गोडा कौतुकार मली. आणि असं पार्वतीने म्हटल्यानंतर सावित्रीमाई म्हणते, मी एकदा गायलेली ओवी तुमच्या लक्षात राहिली की ओ. शाळा शिकलासा तर अव्वल नंबर काढाल. सरस्वती आणि गणपती दोन्ही बी प्रसन्न आहेत बघा तुमच्यावर. तर तेव्हा पार्वती म्हणते, सरस्वतीचं तर काय बाय मला माहिती नाही, पण आता येळेवर झोपवलं नाही तर यो गणपती माझ्यावर कोपायचा. असं म्हटल्यानंतर सावित्रीमाई तर हसू लागते आणि त्यानंतर पार्वती आता गणोबाला म्हणते, आवडली का ओवी, चल, असं म्हणून त्याला आता झोपवायसाठी घेऊन जाते. तर इकडे आता मित्रांनो अर्जुनराव जे असतात ते आता गंगाधर शास्त्रींच्याकडे आलेले असतात आणि त्यांना सांगतात, जागा दिली नाही पंत. तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, शाबास. तर तेव्हा अर्जुनराव म्हणतात, केला थैथयाट, आता त्याच्या पापात कोण सामील होणार. तर गंगाधर शास्त्री म्हणतात, यापुढे त्याला अजिबात उभा करायचा नाही. तर अर्जुनराव म्हणतात, अहो अशी सबक शिकवले की नाही, तो आता माझ्या सावलीला सुद्धा उभा राहणार नाही बघा. तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, मोठं काम केलं, कणभराच्या पुण्याईने तुमचे 1000 पापं धुतली गेली बघा. या पुण्याने तुमच्यासाठी स्वर्गाचे दार उघडेल. आणि असं त्यांनी सांगितल्यानंतर अर्जुनराव तर खूपच खुश होतात आणि इतक्यातच विनायक तिथे येतो. तर गंगाधर शास्त्री म्हणतात, हा आमचा योद्धा. आणि विनायकला म्हणतात, बोल बोल विनायका. तर तेव्हा विनायक आता सांगतो, पंत अहो एवढं सगळं करून सुद्धा ज्योत्याने शाळेसाठी जागा शोधायचं थांबवलेलं नाही आहे. तर ते ऐकल्यानंतर गंगाधर शास्त्री धक्क्याने उठूनच उभे राहतात आणि म्हणतात, काय. तर विनायक सांगतोय, दिसेल त्या वाड्यात घुसतोयच, हात जोडून विनवणी करतोयच. त्यावर गंगाधर शास्त्री म्हणतात, याला थांबवायचा तरी कसा, काय करावे, कारण साधी दवंडी सुद्धा देता येत नाही, घरोघरी जाऊन सांगता सुद्धा येत नाही की या धर्म बुडव्याला जागा देऊ नका म्हणून. तर तेव्हा अर्जुनराव म्हणतात, काळजी करू नका पंत, महागणपतीवरती सोडा सगळे आणि निश्चिंत व्हा, त्यालाही काळजी आहेच की, तो बघेल त्या माळ्याच्या पोराकडे. तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, तसे झाले तर एक दिवस महागणपतीच्या पूजेला बसवीन तुला जोडीने. आणि म्हणतात, तूच आता महागणपतीला विनव, सांग त्याला, म्हणावं कर काहीतरी चमत्कार, आणि मला वाटते तुझ्यासारख्या पुण्यवंताचे तो नक्की ऐकेल. तर तेव्हा अर्जुनराव म्हणतात, आता बघाच, रोज सकाळ संध्याकाळ त्या विनायकाला हात जोडून विनंती करतो. तर गंगाधर शास्त्री म्हणतात, शाब्बास. आणि विनायकला म्हणतात, बघितले, याला म्हणतात धर्माची चाड, प्रेम, भक्ती, निष्ठा. आता जोत्याचं काही खरं नाही, असं म्हणून ते आता हसत असतात. तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी मित्रांनो विनायक आता महागणपतीच्या मंदिरामध्ये एकदमच दंगा सुरू करतो. म्हणतो, कोपला गणपती कोपला, अहो बघा बघा बघा, गणपतीला घाम फुटला घाम, गणपती कोपला, अहो बघा पुजारी काय सांगत आहेत, गणपतीला घाम फुटला घाम. आणि इतक्यातच गंगाधर शास्त्री तिथे येतात. तर विनायक त्यांना सुद्धा सांगू लागतो, अहो पंत बघा बघा गणपती कोपला. तर तेव्हा गंगाधर शास्त्री लगेचच गणपती समोर जातात आणि जवळ जाऊन बघतात आणि गणपतीला खरंच घाम फुटलेला असतो. आणि ते म्हणतात, अरे हो, गणपतीला खरंच घाम फुटलाय. आणि ते सुद्धा सांगू लागतात, गणपतीला घाम फुटला, महाकोप झाला, गणपतीला घाम फुटला, अहो गणपतीला घाम फुटला, असं ते कांगावा करू लागतात. तर तेव्हा कुणभट म्हणतात, असे यापूर्वी कधी घडले नाही, आत्ताच का घडावे. तर तेव्हा हेरंब म्हणतो, अहो आता आपल्याला हे पुजारीच सांगतील, आपल्याला काय ठावे. तर तेव्हा तर ते पुजारी सांगू लागतात, म्हणतात, हे पहा, मी लहानपणापासून गणपतीची पूजा करतोय, सदैव हसतमुख असा जगाचा त्राता, कधी त्याने असले दृष्टांत दिले नाहीत, आज पहिल्यांदाच असे घडते आहे. तर तेव्हा अर्जुनराव विचारतात, पहिल्यांदा. तर तेव्हा पुजारी सांगतात, हो हो पहिल्यांदाच, फक्त पानिपताच्या वेळी संक्रांतीच्या अगोदर 1 आठवडा
गणपतीच्या गळ्यामधली मोत्यांची माळ तुटली होती. तर गंगाधर शास्त्री म्हणतात, बघा बघा, दृष्टांत बघा. ज्यावेळी 9 लाख बांगड्या फुटल्या होत्या, मग आता काय होणार? तर तेव्हा विनायक म्हणतो, आता काहीतरी भयंकर घडणार असे दिसते आहे हो. तर तेव्हा कुणबट म्हणतात, अरे देवा, आता? तर अर्जुनराव सुद्धा घाबरतात आणि म्हणतात, आता पुण्यावरती संकट येणार. तर हेरंब सुद्धा दंगा करू लागतो, म्हणतो, ऐका ऐका, पुण्यावरती संकट येणार, पुण्यावरती संकट येणार. पण विचारतो, कसले संकट येणार? तर कुणबट म्हणतो, अहो कसले संकट आणि कुणामुळे येणार? तर अर्जुनराव म्हणतात, मला तर धडकी भरली आहे, आता कसं होणार? आणि म्हणतात, देवा का रे कोपलास? तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, गणपतीचा कोप झाला. गणपतीला घाम का फुटला? असं काय चुकीचं घडतंय जे गणपतीला सहन होत नाहीये? आणि असं हे सगळेजण काहीतरी बोलत असतात मित्रांनो. आणि इतक्यातच तिथं मोरोपंत येतात. आणि मोरोपंत तिथं आल्यानंतर गणपतीला नमस्कार करतात. आणि तेव्हा जरासं आजूबाजूला सगळ्यांच्याकडे बघतात, तर सगळेजण काहीतरी काहीतरी कुजबुजत असतात. आणि तेवढ्यातच आता राजाराम आणि राणोजी सुद्धा तिथं फुलं घेऊन येतात. तर तेव्हा आता मोरोपंत विचारतात, काय झाले? तर तेव्हा विनायक सांगू लागतो, अहो गणपती कोपला, गणपतीला घाम फुटला. तर तेव्हा मोरोपंत म्हणतात, घाम फुटला, बघू, असं म्हणून ते चाललेले असतात. तर तेव्हा विनायक त्यांना तिथेच थांबवतो, म्हणतो, तुम्ही आता पुढे जाऊ नका. आणि म्हणतो, पुजारी, अहो मूर्तीला वारा घाला, चौरी ढाळा. आणि ते ऐकल्यानंतर आता राणोजी सुद्धा इकडे मागे म्हणतात, अकरीतच झालं म्हणायचं हे. आणि राजाराम विचारतात, पंत, पण हे झालं कसं? आणि तेव्हा हे दोघे सुद्धा आतमध्ये येत असतात. तर गंगाधर पंत तिथूनच ओरडतात, तिथेच थांब. आणि त्यांच्याजवळ जाऊन राजारामांना म्हणतात, असे कसे झाले हे तू विचारतोयस? अरे राजा, तुझ्या त्या मूळ भावाला जाऊन विचार, असे कसे झाले ते. तर गंगाधर शास्त्रीने आता ज्योतिरावांचं नाव घेतल्यानंतर मोरोपंत लगेचच पुढे येतात आणि म्हणतात, त्याला काय विचारायचे? तर तेव्हा गंगाधर शास्त्री मोरोपंतला म्हणतात, तू ग बस रे सेंच्या, तू मध्ये मध्ये बोलू नकोस. याचा भाऊ मुलींची शाळा काढायला निघालेला आहे आणि हा विचारच गणपतीला सहन झाला नसणार. तर तेव्हा मोरोपंत म्हणतात, पण गणपतीला तर आनंद झाला पाहिजे, विद्येची देवता आहे ती. तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, विद्या म्हणजे तुला काय खिरापत वाटली काय रे? कोणालाही वाटायला? कशाला पाहिजे ती शाळा? कशाला तो विद्येचा अपमान? म्हणूनच त्या बुद्धिदात्याला वाईट वाटले असणार. तर तेव्हा मोरोपंत म्हणतात, अहो ते वेगळे कारण असणार. तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, वेगळे काही नाही रे, तुम्ही वेगळे करता आहात. आणि राजारामांना म्हणतात, अरे राजा, जाऊन सांग तुझ्या भावाला, गणपतीला घाम फुटलाय, आता देवाचा अंत बघू नकोस. तर तेव्हा राजाराम म्हणतात, पंत, काही चुकलं असेल तर पदरात घ्या पंत. तर तेव्हा गंगाधर पंत म्हणतात, मी पदरात घेईन रे, पण हा उदरात घेईल का? त्या ज्योत्याला म्हणावं, देवाच्या अंगाची लाही लाही होत आहे, यापूर्वी असा त्रास कोणीही देवाला दिला नसेल. तर तेव्हा राजाराम विचारतात, पण कोणी त्रास दिलाय देवाला? अहो मी तर भक्तच आहे की गणपतीचा, माझ्या लेकराचं नाव सुद्धा मी गणपतीच ठेवलंय. तर गंगाधर शास्त्री म्हणतात, ठेवलायस ना, मग त्याला जागलायस का कधी? विचारलास का जा भावाला, अरे बाबा हे चांगलं नाही, रीतिरिवाजाला धरून नाही, कधी विचारणा झालीये? आहेस ना खरा भक्त, मग जा विचार, नाही तर तुझ्या गणपतीचे काय करायचे ते हा गणपती बघून घेईल, कळले का? आणि असं त्यांनी म्हटल्यानंतर आता राजाराम तर खूपच घाबरतात आणि तिथून ते आता निघून जातात. आणि तेव्हाच आता इकडे घरामध्ये मित्रांनो ज्योतिराव आलेले असतात आणि ते आता नाराजच असतात आणि ते आता परत चाललेले असतात. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, लवकर या. आणि मोरोपंत आहेत ना व सोबत? तर तेव्हा ज्योतिराव सांगतात, हो मोरू आहे आणि सदाशिव हाटे पण आहे, त्यांच्या ओळखीचे कोणी येतो, असं म्हणून ते चाललेलेच असतात. इतक्यातच गणोबा तिथं येतो आणि तात्या अशी त्यांना हाक मारतो आणि थांबवतो आणि त्यांच्याजवळ येतो आणि म्हणतो, तात्या मला भवरा आणशील? तर तेव्हा ज्योतिराव हसतात आणि हां असं सांगतात आणि म्हणतात, एक नाही दोन आणतो, मोठ्यातले. तर तेव्हा पार्वती म्हणते, अहो तात्यासाहेब, त्याला पहिले खाऊन घे म्हणावं, सकाळपासून नुसती खेळ चाललाय बघा त्याचा. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, बाप्पा जेवून घ्या आधी. असं सांगितल्यानंतर गणोबा लगेचच धावत जातो आणि इतक्यातच मित्रांनो आता राजाराम परत येतात आणि ज्योती ज्योती असं ते ओरडतच येत असतात आणि येऊन रागारागानेच त्यांच्या नजरेमध्ये बघू लागतात. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, अण्णा
तर तेव्हा राजाराम काही न बोलता एकदम तडक आतमध्येच जातात. तर तेव्हा पार्वती विचारत असते, अहो काय झालं तुम्हासनी? तर तेव्हा राजाराम तर चक्क कोयताच घेतात आणि परत बाहेर येतात. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणत असते, भाऊजी, अण्णा भाऊजी हे काय करताय? तर तेव्हा राजाराम म्हणतात, सावित्री तू मागं हो. असं म्हणून ते एकदमच ज्योतिरावांच्या अगदी समोर जाऊन रागारागात उभे राहतात. तर तेव्हा दादांना सुद्धा धक्का बसलेला असतो आणि ते डोळे मोठे करूनच बघत असतात. तर पार्वती सुद्धा विचारते, अहो काय झालं? तर तेव्हा राजाराम म्हणतात, तू मध्ये पडू नगस. आणि तेव्हा त्यांचं ते रूप बघितल्यानंतर सगळेजण तर खूपच घाबरलेले असतात. तर तेव्हा राजाराम आता म्हणतात, गणा, गणा इकडे ये. आणि परत जोराने ओरडतात, गणा इकडे ये. आणि तेव्हा गणोबा येत नाही म्हटल्यानंतर धावत त्याच्याकडे जातात आणि म्हणतात, तुला सांगितलंय ना इकडे ये म्हणून. असं म्हणून त्याच्या हाताला धरतात आणि खेचू लागतात. तर पार्वती मध्ये पडत असे तर पार्वतीला सुद्धा बाजूला ढकलून देतात आणि म्हणतात, कोणी सुद्धा मध्ये यायचं नाही. असं म्हणून खेचत घेऊन ज्योतिरावांच्या समोर उभे करतात आणि ज्योतिरावांच्या हातात कोयता देत म्हणतात, धर हे, घे आणि फिरव. आणि असं त्यांनी म्हटल्यानंतर सगळ्यांना तर खूप जोराचा धक्का बसतो मित्रांनो. तर तेव्हा राजाराम म्हणतात, घे फिरव आणि घे जीव त्याचा. तर तेव्हा ज्योतिराव विचारतात, अरे अण्णा झाले तरी काय? तर तेव्हा राजाराम सांगतात, अरे देवाचा कोप झालाय, तुझ्यामुळं देवाला घाम फुटलाय. तर तेव्हा ज्योतिराव विचारतात, माझ्यामुळं? तर तेव्हा राजाराम म्हणतात, होय तुझ्यामुळं. आणि म्हणतात, आता माझ्या गणाचं काय खरं नाही, देवाचा कोप याच्यावर पण होणार. आणि हे सगळं तुझ्यामुळं घडतंय. देवानं काय करायच्या आधी तूच मारून टाक त्याला, संपव. तर तेव्हा सावित्रीमाई विचारते, अण्णा भाऊजी नक्की काय झालंय? तर तेव्हा राजाराम म्हणतात, मी गणपतीच्या दर्शनाला गेलो होतो. आणि आता तिथं जे काही घडलेलं असतं ते सगळं काही सांगू लागतात. तिथं गंगाधर शास्त्री मोरोपंतांना सांगत असतात, याचा भाऊ मुलींची शाळा काढायला निघालेला आहे. आणि हा विचारच गणपतीला सहन झाला नसणार. गणपतीला घाम फुटलाय आणि आता देवाचा अंत बघू नकोस. आणि त्यानंतर राजारामांना म्हणालेले असतात, नाहीतर तुझ्या गणपतीचं काय करायचं ते हा गणपती बघून घेईल. आणि आता हे सगळं काही त्यांनी सगळ्यांना सांगितल्यानंतर सगळ्यांना सुद्धा खूप मोठा धक्का बसतो. तर तेव्हा आता पार्वती पुढे येते आणि गणोबाजवळ जाऊन म्हणते, नाही माझ्या गणपतीला काय बी होणार नाही, काय बी होणार नाही त्याला, असं म्हणून त्याला परत घेऊन जाते. तर तेव्हा आता राजाराम परत ज्योतिरावांच्या समोर जाऊन उभे राहतात आणि म्हणतात, सांग, सांग मी आता काय करायचं? तेव्हा ज्योतिराव आता आपल्या हातामधला कोयता खाली टाकून देतात आणि त्यानंतर राजारामांच्या खांद्यावरती हात ठेवून अण्णा असं बोलत असतात. तर तेव्हा राजाराम त्यांचा हातच जोराने झटकून देतात. तर इकडे अजूनसुद्धा गणपतीच्या मंदिरामध्ये यांची चर्चा चालूच असते. कुणबट म्हणतात, साक्षात श्रींना घाम फुटावा हे काहीतरी भलतेच आहे हो. तर एक जण म्हणतो, मी पाहिले आहे, अजून ओलावा आहे श्रींच्या अंगावर, हे चांगले लक्षण नव्हे. तर तेव्हा अर्जुनराव म्हणतात, अहो रीतिरिवाज मोडायचा परिपाठ मांडलाय पुण्यात, यावरती अंकुश नाही मिळवला तर असेच दृष्टांत देत राहणार आहे गणपती. तर कुणबट म्हणतात, पेशव्यांचे राज्य गेले आणि पुण्याची रया गेली, ताळमेळ संपला, वचक राहिला नाही, त्याचाच त्रास देवाधिकांना, कोपच हा दुसरे काय. तर हेरंब म्हणतो, पुण्यात अधर्म वाढला, लोकशास्त्र हसण्यावाळी घेऊ लागले, मग कसे होणार? हे असेच होणार ना. तर तेव्हा अर्जुनराव म्हणतात, आता काय करावे? महाअभिषेक घालावा का अथर्व शीर्षाची सहस्त्रवर्तने करावीत? तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, मला विचाराल तर याचा काहीही उपयोग होणार नाही, कोप भयंकर आहे. तर तेव्हा एक जण विचारतो, खरेच घाम फुटला की कोंदटल्यामुळे देव ओलसर झाला? तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, कोंदटल्यामुळे घाम येतो का? उगच काहीही काय बोलताय? तर तेव्हा तो म्हणतो, अहो धूर, तेलाचा दिवा किंवा मागची खिडकी उघडी नसेल तर हे. तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, उगाच खुसपट काढू नका. देवाला जो घाम फुटला आहे त्याच्यामागे ज्योती आहे, त्याला मुलींना शिकवायचं आहे. मला तुम्हाला एक साधा प्रश्न विचारायचा आहे, हा कोण, त्याला हे सगळे अधिकार कोणी दिले? तर इकडे मित्रांनो आता ज्योतिराव घराच्या बाहेर पडत असतात. तर त्यांची आई विचारते, आता कुठं चाललास रे बाबा? तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, नाही देवळात जाऊन देवाचा घाम खरा आहे का खोटा आहे ते बघून येतो. तर तेव्हा राजाराम म्हणतात, काही गरज नाही जायची, काही सुद्धा गरज नाही, देवाला घाम फुटलाय आणि देव तुझ्यावर कोपलाय. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, अण्णा रे देवाला घाम भीम काही फुटत नसतो, अरे हे सगळं ना मी गप्प बसावं म्हणून चाललंय. तर तेव्हा राजाराम म्हणतात, अरे मग गप बसावं, गप बसावं. हे बघ तुझ्यामुळं माझ्या लेकराला त्रास न ग. अरे माणसांची वैर घेतलं ते एक वेळ मान्य केलं,
पर आता देवाशी वैर, अरे अख्ख्या घरादाराचा सत्यानाश करशील र. आणि तेव्हा आता इतका वेळ गप्प असलेले दादासुद्धा उठून पुढे येतात आणि म्हणतात, अरे देवाला घाम फुटलाय म्हटल्यावर आता थांबायला पाहिजे बाबा. अरे बाबा आमचं राहू दे, देवाचं तरी ऐक बाबा. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, अहो दादा पण देवाचंच काम करतोय मी. तेव्हा राजाराम म्हणतात, हे बघ ज्योती, मी तुला पुण्यांदा एकदा सांगतोय, तुझ्या या करणीनं माझ्या लेकरावरती बाधा आणू नगस. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, जातो, नाही गेलो नसतो, पण जर गेलो नाही ना तर या देवाच्या घामात माझ्या मुलींची शाळा वाहून जाईल. तर तेव्हा आता पार्वती उठते आणि म्हणते, तात्यासाहेब देवळातले लोक चिडलेत, लई हुज्जत घालू नका बघा. तर तेव्हा आता गणोबा विचारतो, तात्या मी बी येऊ. तर तेव्हा आता राजाराम चिडतात आणि म्हणतात, अरे मी येऊ आल्या, दिल एक झनाटा ग बस. तर तेव्हा आता ज्योतिराव इकडे निघून जातात. तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, गेला, आणि ही एका शब्दानं बी त्याला काही म्हणली नाही. थांबा, जाऊ नका, दम धरा, हिला नवऱ्याच्या जीवाची काही पर्वाच नाही. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, मला परवा नाही असं कसं म्हणता सासूबाई, मला परवा बी हाय आणि भीती बी वाटते, त्यांचं काम या समद्यापेक्षा लई मोठं हाय. तर तेव्हा राजाराम म्हणतात, हां लई मोठं काम आहे त्याचं, बामणांना विरोध करतोय हे मोठं काम आहे त्याचं. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, एक गंगाधर पंत म्हणजे ब्राह्मण नाहीत, सदाशिव गोवंडे, सखाराम परांजपे, बापू फडके, मोरोपंत वाळवेकर, गोपाळ हरी देशमुख, तात्या चिपळूणकर हे खरे ब्राह्मण. या समद्यांना मालकांच्या कामाचा त्रास नाही होत. का नाही होत तर यांचा विचार त्यांना पटतो आणि कोणती बी गोष्ट मालक स्वार्थापोटी नाही करत हो, पोरी बाळींच्या भल्यासाठी करतात. आणि हे समद त्यांना पटतंय की आता समाज बदलायला हवा. तर तेव्हा राजाराम म्हणतात, नवरा गेलाय बदलायला, आता घरी सुखरूप आला तर मिळवलं एवढं ध्यानात ठेव. तर इतक्यातच आता गणपतीच्या मंदिरामध्ये अजून एक जण येतात आणि विचारतात, काय झाले, इतकी गर्दी कशासाठी. तर तेव्हा कुणबट सांगतात, अहो गणपतीला घाम फुटलाय. तेव्हा तिथं मित्रांनो म्हणजे ते तात्या भिडे असतात. तर तेव्हा आता गंगाधर शास्त्री त्यांना ओळखतात आणि म्हणतात, तू काका भिड्यांचा पोर ना तात्या. तर तेव्हा तात्या भिडे विचारतात, होय, पण का घाम फुटलाय देवाला. तर तेव्हा गंगाधर शास्त्री सांगतात, तो माळ्याचा पोर ज्योत्या, तो शाळा काढतोय, आणि शाळा कुणाची तर मुलींची. आता हे देवाला आवडेल का, नाही तुम्हीच सांगा, आवडेल हे. तर तेव्हा आता मोरोपंत म्हणतात, देवाला आवडेल परंतु तुम्हाला आवडणार नाही. तर गंगाधर शास्त्री म्हणतात, बघा बघा वाळवेकरांचा पोरगा, शोभते का त्याला हे बोलणे, ही अशी वाया गेलेली मुलं जी ज्योत्याबरोबर असतात. असं गंगाधर शास्त्री बोलत असतात. इतक्यातच मित्रांनो आता तिथं ज्योतिराव येतात आणि म्हणतात, ते माझ्याबरोबर नाहीत, मी त्यांच्याबरोबर राहतो. आणि आता ज्योतिराव तिथं आल्यानंतर सगळ्यांना तर धक्काच बसतो मित्रांनो. तर ज्योतिराव पुढं म्हणतात, त्यांचे विचार चांगले आहेत आणि चांगल्या विचारांच्या संगतीत राहायला मला आवडतं. तर गंगाधर शास्त्री आता ज्योतिरावांच्या समोर जातात आणि म्हणतात, केवळ तुझ्या अमंगल विचाराने मंगलमूर्तीला घाम फुटला, अरे आता तरी शहाणा हो. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, ठीक आहे, तुम्ही म्हणतायत ते मला मान्य आहे, पण येताना मी पाहिलं तर वाटेत कोणत्याही गणपतीला घाम फुटला नाही. गणपती तर एकच आहे, मग फक्त याच मूर्तीला घाम कसा काय फुटला. आणि असा त्यांनी प्रश्न केल्यानंतर सगळ्यांना तर एकदम मोठा धक्काच बसतो, सगळे चिडीचूप होतात. तर तेव्हा मोरोपंत सुद्धा म्हणतात, बरोबर, गणपती तर सर्वत्र एकच आहे, तर मग सर्वांनाच घाम यावयास हवा होता. तर तेव्हा कुणबट म्हणतात, प्रत्येक गणपतीच्या मूर्तीचं अधिष्ठान हे वेगळं असतं, पंतांशी उद्धत घालू नकोस, पंत जे बोलतायत म्हणजे सत्यवाचा. आणि तेव्हा एक जण म्हणतो, तू देवाची माफी माग आणि केला संकल्प मागे घे. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, अहो पण मी वाईट काहीच करत नाहीये, जे काय करतोय ते माझ्या माय भगिनींसाठी करतोय. गणपती बुद्धीची देवता आहे, मग माय भगिनी शिकल्या तर गणपतीला आनंद होईल की घाम फुटेल. तर गंगाधर शास्त्री म्हणतात, फुटेल, घाम फुटलाय. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, मला गाभाऱ्यात जाऊन बघू द्या. तर तेव्हा गंगाधर शास्त्री त्यांना अडवतात आणि विनायक पुढे येऊन म्हणतो, छे छे, हे शक्य नाही, बघताय ना देव थकलाय, त्याला चवरीने वारा घातला जातोय. आणि अर्जुनराव ओरडू लागतात, म्हणतात, अरे बाहेर काढा याला, देव म्हणजे काय मनमानी वाटलं काय. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, अहो पण मी समाजाच्या भल्याचंच काम करतोय, हे गंगाधर शास्त्री काही माझे वैरी नाहीत, त्यांच्याविषयी मला आदरच आहे, पण जे चुकीचं आहे त्याच्यावरती मी बोट ठेवणारच. तर गंगाधर शास्त्री म्हणतात, तू बोट ठेवणारा कोण,
आणि तुला चुकीचे बरोबर काय कळते रे? चल चल चालता हो इथून. तर कुणबट म्हणतात, अगोदरच देव कोपलाय, आणखीन कोणतं अरिष्ट येऊ नये, याला इथे उभे करू नका. आणि तेव्हा सगळे एकदमच बोलू लागतात, हे चल निघ निघ बाहेर. आणि फक्त मोरोपंत आणि तात्यासाहेब भिडे तेवढे शांत असतात. तेच त्या गोष्टीला विरोध करत नसतात. आणि मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, ज्योतिराव आता म्हणत असतात, विद्येविना मती जाती, मतीविना नीती जाते, नीतीविना गती जाते. मुलींच्या शाळेला विरोध करताना एवढी एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, असं सांगून ते आता तिथून निघून जातात. आणि तेव्हा तात्या भिडे मात्र त्यांच्याकडे बघतच राहतात. आणि त्यानंतर आता ज्योतिराव जेव्हा घरी येतात तर तेव्हा ते सावित्रीमाईला सांगत असतात, आधीच पुण्यात मुलींच्यासाठी शाळा द्यायला कोणी तयार नव्हतं, त्यात आता गणपतीला घाम फुटला म्हटल्यावर ज्यांची हिंमत होत होती ते पण आता माघारी घेत आहेत. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, पण तुम्ही हारू नका. तुम्हीच म्हणता नवं, जेव्हा सगळ्या वाटा बंद होतात तेव्हा तो तुमचा निर्मित नवीन वाट दाखवतो, असंच काहीतरी होईल. असं बोलून मित्रांनो परत आता सावित्रीमाई ज्योतिरावांना अजून धीर देते. तर तेव्हा ज्योतिराव सुद्धा हो असं म्हणतात. तर मित्रांनो, आजच्या पुरतं एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.